सर्वसामान्यांना महागाईचा फटका गेल्या 10 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ. पेट्रोलच्या दरात 87 पैशांनी तर डिझेलच्या दरात 91 पैशांनी वाढ. पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचं जनतेला आवाहन. बुलढाण्यात मोठ्या प्रमाणात इंधन टंचाई, शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावर रात्र काढली जागून. मुख्यमंत्री फडणवीसांचा वंदे भारतनं प्रवास, सीएसएमटी ते शिर्डी वंदे भारत ट्रेननं प्रवास. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर. विधान परिषदेच्या 7 जागांसाठी शिवसेना आग्रही, तडजोड न करण्याची शिवसेनेची भूमिका. सूत्रांची माहिती, आधीच्या 5 आणि नव्या 2 जागांचा प्रस्ताव ठेवल्याचीही माहिती. राज्यातील 9,86,00,000 मतदारांची पडताळणी करणार, घरोघरी जाऊन मतदारांची तपासणी करणार. मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची माहिती. नवी मुंबई महापालिकेनं घेतला 10% पाणी कपातीचा निर्णय. पाणी पुरवठा करणाऱ्या मोरपे धरणात केवळ 19% उपयुक्त पाणीसाठा. वांद्रेमधील अनधिकृत झोपड्या निष्कासित, पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी संरक्षण कथडे. अतिक्रमणावर प्रशासनाचं बारीक लक्ष. नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक प्राध्यापिका अटकेत. पुण्यातून प्राध्यापिका मनीषा हवालदार ताब्यात. भौतिकशास्त्राचे पेपर फोडल्याचा ठपका. टीसीएस धर्मांतरण प्रकरणी पहिल्या गुन्ह्यात दोषारोप पत्र दाखल. नाशिक रोड न्यायालयात 1500 पानांचं दोषारोप पत्र दाखल. 15 ऑगस्ट नंतर आम्ही वेळ देणार नाही, तोपर्यंत मराठी यायलाच हवं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. कॅथलॅब कथित घोटाळा प्रकरण. कॅथलॅबसाठी 345 कोटी 31 लाखांचा घोटाळ्याचा आरोप. तानाजी सावंत मनसेच्या निशाणावर. मनोज जरांगेंचा 28 तारखेपर्यंत सरकारला अल्टिमेटम, तर पुन्हा जरांगेंवर उपोषणाची वेळ येणार नाही. प्रसाद लाड यांनी व्यक्त केला विश्वास. जरांगेंनी कुणावर विश्वास ठेवला ते तपासण्याची गरज. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांचं वक्तव्य. पंढरपूरच्या सुस्ते गावात 2 गटात हाणामारी. राजकीय नेत्यावरील टीका टिप्पणीमुळे शाब्दिक वादाचं राड्यात रूपांतर. साताऱ्यात युवांकडून सरन्यायाधीशांच्या वक्तव्याचा निषेध. युथ पॅन्थरकडून झुरळाचा पेहराव करत आंदोलन. रत्नागिरीत 25 वर्षीय तरुणावर कोयत्यानं वार. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, 3 ताब्यात. नवी मुंबईत नालेसफाईची कामं अपूर्ण. महापालिकेवर ठाकरे गटाचा आरोप. कार्यकर्ते उतरले थेट नाल्यात. नागपुरात 65 वर्षीय महिलेचा गळा चिरून हत्या. कुलूप असलेल्या घरातून दुर्गंधी येत असल्यानं प्रकरण उघडकीस. राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी. कुठे रिमझिम तर कुठे जोरदार पाऊस. नागरिकांची तारांबळ. उकाडापासून मात्र दिलासा. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो भारत दौऱ्यावर. रुबियो आजपासून 3 दिवस भारताचा दौरा करणार. पंतप्रधान मोदी आणि एस जयशंकर यांची घेणार भेट. हैदराबादचा बंगळुरूवर 55 धावांनी विजय. तरीही बंगळुरू अंकतालिकेत अव्वल.